बेल 430 ट्विन इंजिन हेलिकॉप्टरने हैदराबादमधल्या बेगमपट विमानतळावरून सकाळी 8:38 टेक ऑफ केला. साधारण अजितदादांच्या विमानाने मुंबई विमानतळावरून ज्या वेळेला टेक ऑफ केलं त्यापेक्षाही थोडी उशिराची वेळ होती. वातावरण खराब असल्याचा अलर्ट आला होता आणि वैमानिकाने दुसऱ्या मार्गाने प्रवास करायचं ठरवलं. कारण हेलिकॉप्टरमधून राज्याचे मुख्यमंत्री प्रवास करत होते आणि ते एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी पोहोचणं गरजेचं होतं. टेक ऑफ नंतर 9:20 वैमानिकाला ऑइल ट्रान्समिशनमध्ये अडचण जाणवली आणि नियंत्रण ठेवणं कठीण होऊन गेलं. एक वैमानिक गो राऊंड असं म्हणत असतानाच कल्पना आली होती की हेलिकॉप्टर कोसळत आहे. पुढच्या 14 सेकंदात हेलिकॉप्टर नल्लामाला जंगलात कोसळलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यासह प्रधान सचिवाचा यात मृत्यू झाला. अत्यंत खराब वातावरणात मृतदेह शोधण्यासाठी गृह मंत्रालयाने 5,000 CRPF पाठवले. संरक्षण मंत्रालयाने कमी उंचीवरून उड्डाण घेणारे हेलिकॉप्टर पाठवले आणि 24 तासानंतर हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडला. ही स्टोरी आहे प्रचंड बहुमतासह आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्रीपद घेतल्यानंतर फक्त 3.5 महिन्यातच जगाचा निरोप घेतलेल्या YSR रेड्डी यांची. YSR रेड्डी माणूस असा लोकप्रिय होता की एकत्रित आंध्र प्रदेशातल्या 294 जागांपैकी स्वतःच्या बळावर 156 आमदार निवडून आणले होते. काँग्रेसमध्ये असूनही स्वतःच हायकमांड आणि स्वतःच सरकार होते. पण YSR रेड्डी अकाली गेल्यानंतर आंध्र प्रदेशने फक्त आपला नेताच गमावला नाही तर आंध्र प्रदेशातून काँग्रेस पक्ष अक्षरशः हद्दपार झाला, तो कायमचाच. स्टोरी सुरू होते 2 सप्टेंबर 2009 रोजी. नल्लामला जंगलातून मृतदेह शोधून आणल्यानंतर त्यांची ओळख पटवली गेली. हेलिकॉप्टर अपघाताची दिल्लीतून चौकशी लावली गेली आणि त्यानंतर राजकीय खेळ सुरू झाला. लोकांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या YSR रेड्डींच्या जागी काँग्रेस हायकमांडने के रोसय्या यांची मुख्यमंत्री म्हणून लगेच सप्टेंबर 2009 मध्येच नियुक्ती केली आणि आंध्र प्रदेशात प्रचंड नाराजीची लाट पसरली. रोसय्या हे रिमोटवर चालणारे मुख्यमंत्री आहेत असं सांगितलं जायचं, कारण ते दिल्लीचे निकटवर्तीय होते. YSR हे दलित, शोषित आणि वंचितांचे नेते होते. राज्यातून त्यांनी यात्रा काढली तेव्हा या गरीब लोकांच्या घरात जाऊन अडचणी जाणून घेतल्या. लोकांनी मतदान काँग्रेसला नाही तर YSR रेड्डींना केलं होतं. पण त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या लक्षातून ही गोष्ट गेली आणि इतिहासातली सर्वात मोठी चूक आंध्रात घडली. लोकांची मागणी होती की बापाच्या जागी मुलाला मुख्यमंत्री करावं, पण जगन रेड्डींकडे अनुभव नाही सांगून काँग्रेसने याकडे साफ दुर्लक्ष केलं. एका राज्याचा प्रमुख, केडरचा प्रमुख जर अचानक गेला तर मागे काय होतं त्याचे ऐतिहासिक दाखले तयार करणारा हा काळ होता. काँग्रेस हायकमांडने के रोसय्या यांना मुख्यमंत्री म्हणून आणून बसवल्यानंतर पक्षातले नेते जाहीर बंड करू लागले आणि बहुमतात असलेलं सरकारही धोक्यात आलं. YSR अचानक गेल्यामुळे लोकांना हा धक्का सहन झालेला नव्हता आणि कित्येक जण हृदयविकाराच्या झटक्याने तर काही जणांनी फाशी घेऊन नैराश्यातून जीवन संपवलं होतं. आंध्रात सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट होती आणि अशातच या सगळ्या कुटुंबांना भेटण्यासाठी जगन रेड्डींनी ओदरपू यात्रेची घोषणा केली. या यात्रेने तर YSR यांच्या जागी बसलेल्या मुख्यमंत्र्यांवर प्रचंड दबाव तयार झाला आणि तब्येतीचं कारण देत त्यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये वर्षभरातच राजीनामा दिला. YSR रेड्डींचे चिरंजीव जगनमोहन रेड्डींना पाठिंबा वाढत होता आणि निम्मे आमदारही त्यांच्यासोबत होते. पण जगन रेड्डींनी अजून काँग्रेस पक्ष सोडलेला नव्हता. अखेर जगन रेड्डींनी काँग्रेसचाही राजीनामा दिला आणि 2011 मध्ये YSR काँग्रेस नावाने पक्ष स्थापन केला. तोपर्यंत आंध्र प्रदेशात स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरायला लागले होते आणि काँग्रेसला जगनमोहन रेड्डींनाही तोंड द्यायचं होतं. अशातच दिल्लीतून एक चूक झाली, ती म्हणजे 2012 मध्ये जगनमोहन रेड्डींना CBI कडून अटक करण्यात आली आणि 16 महिने तुरुंगात ठेवलं. जगनमोहन रेड्डी तुरुंगात असताना TDP स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर सोयीनुसार के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला पाठिंबा देऊन काँग्रेसला अडचणीत आणत होती. अखेर काँग्रेसने डिसेंबर 2013 मध्ये स्वतंत्र तेलंगणाला पाठिंबा देऊन 2014 मध्ये हे राज्य आंध्रापासून वेगळं केलं. ज्याच्या निषेधार्थ आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःचा पक्ष काढला. परिणामी काँग्रेसची आंध्रात वेगवेगळी शक्ल झाली. स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या निवडणुकीत 2014ला काँग्रेसचा अक्षरशः सोपडा साफ झाला आणि चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री बनले. तर ज्या जगन रेड्डींना काँग्रेसने तुरुंगात टाकलं होतं ते काँग्रेसला राज्यातून हद्दपार करून विरोधी पक्षनेता बनले. राज्यातला सर्वात मोठा विरोधी पक्षनेता. या राजकीय परिस्थितीत काँग्रेसच्या हातून आंध्र प्रदेशही गेलं आणि तिकडे ज्या तेलंगणाला नव्याने जन्म दिला तिकडे KCR हे पहिले मुख्यमंत्री बनले, ज्यांनी काँग्रेसला पूर्णपणे संपवून टाकलं. पुढच्या काळात काँग्रेसने तेलंगणात कमबॅक जरी केलं असलं तरी आंध्रातून हातात गेलेली सत्ता गेली ती कायमचीच. 2019ला प्रचंड बहुमतासह जगनमोहन रेड्डींचा YSR पक्ष
जो त्यांनी वडिलांच्या नावाने स्थापन केला होता तो पूर्ण बहुमताने सत्तेत आला. वडिलांचं स्वप्न जगन रेड्डींनी पूर्ण केलं. पण 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला ना एखादा खासदार निवडून आणता आला ना आमदार. आकडा शून्यावर आला आणि 2014ला फक्त 2.5% तर 2019ला 1.25% ही मतं काँग्रेसला मिळाली नाहीत. वायएसआर यांच्या अकाली जाण्याने अख्खी काँग्रेस पाहता पाहता आंध्रातून हद्दपार झाली. अर्थातच याला काँग्रेस हायकमांडची चूकही समजलं जातं, कारण जगन रेड्डींना तुरुंगात टाकण्यापासून ते त्यांना वारस जर मान्य न करण्यापर्यंत जो घटनाक्रम झाला त्याने काँग्रेसचं अतोनात नुकसान झालं. याशिवाय स्वतंत्र तेलंगणाची मागणीही काँग्रेससाठी राजकीय आत्महत्या ठरली. अर्थातच महाराष्ट्राची परिस्थिती आणि संस्कृती वेगळी आहे. इथे राजकारणात पवार या नावाला पर्याय नाही. पण एखाद्या मोठ्या नेत्याचं अचानक जाणं ही फक्त त्या प्रदेशाचं नुकसान नसतं, तर त्याने पूर्ण सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बदलून जाते. अजितदादांचं अकाली जाणंही असंच मनाला चटका लागणार आहे. त्याने महाराष्ट्राच्या राजकारणातला एक तडफदार नेता गेलाय. अनेकांना वाटायचं की अजितदादा एक कार्यक्षम मुख्यमंत्री होऊ शकतात आणि ते जर मुख्यमंत्री झाले तर त्यांचा कामाचा वेग अफाट असेल. आज घडीला पहाटे 5लाच उठून सकाळी 6 वाजता अधिकाऱ्यांसह फील्डवर उतरणारा एकही नेता नाही आणि अजित पवार गेल्या 4 दशकांपासून हे काम सातत्याने करायचे. अजित पवारांची उणीव महाराष्ट्राला कायमस्वरूपी भासत राहील.